आर्ट ऑफ लिव्हिंग परिवार तसेच वरुड युवा व्यापारी संघ व वरुड शहरातील सर्व सामाजिक संघटनांच्या वतीने महावृक्षारोपणाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे। जवळपास चुडामन नदीचा जो परिघ आहे वरुड शहरातून वाहत जातो जवळपास 3 ते 4 किलोमीटरचा आहे आणि पहिल्या टप्प्यात आम्ही 2 किलोमीटर बांबू वृक्षांचं नदीच्या दोन्ही तीरावर वृक्षारोपण करण्याचा संकल्प घेतलेला आहे। त्याच्यामध्ये नगर परिषद वरुडचं देखील आम्हाला सहकार्य भरपूर प्रमाणात लागलेलं आहे। सामाजिक वनीकरणानं आम्हाला वृक्ष आणि मातृवृक्ष तसेच बांबूचे वृक्ष उपलब्ध करून दिलेले आहे। सर्व शाळा कॉलेजचे मुख्याध्यापक आदरणीय शिक्षक आणि विद्यार्थीवृंद NCC NSS पथकं हे सर्व या वृक्षारोपणामध्ये वृक्षारोपणामध्ये सहभागी होणार आहे। तद्वतच वरुड युवा व्यापारी संघाचे सर्व सदस्य या ठिकाणी उपस्थित झालेले आहे, त्यांचं देखील सहकार्य आम्हाला लाभत आहे। आर्ट ऑफ लिव्हिंग परिवाराच्या वतीनं गुरुपौर्णिमेच्या पूर्वसंध्येला हा कार्यक्रम आपण या ठिकाणी आयोजित केलेला आहे केदारेश्वर मोक्षधामामध्ये। आपण बघू शकता की या ठिकाणी विद्यार्थ्यांमध्ये फार मोठा उत्साह वृक्षारोपणाच्या बाबतीत झालेला आहे। मागच्या उन्हाळ्यामध्ये आपण उन्हाची दाहकता जाणवलेली आहे आणि वृक्षांचं महत्त्व देखील शाळा महाविद्यालयामधून सांगितले जाते, परंतु ते गुण विद्यार्थ्यांच्या अंगी उतरले पाहिजे त्यासाठी त्यांना प्रत्यक्ष कृतीतून तो शिकवण्याचा आमचा एक प्रयत्न आहे। त्याच्यामुळे या ठिकाणी आपण पाहू शकता की सर्व शिक्षकवृंद मुख्याध्यापकवृंद विद्यार्थीवृंद आलेले आहे आणि हे फळझाडं देखील आम्ही आवळा पिंपळ वड त्यानंतर सीताफळ नीम करंज जांभूळ सर्व प्रकारचे वृक्ष जे आहे ते आणलेले आहे आणि याचं रोपण आणि संगोपन संवर्धन करण्याचा आम्ही प्रयत्न देखील या ठिकाणी करणार आहोत। आमचे गुरुजी या ठिकाणी आलेले आहे आर्ट ऑफ लिव्हिंग परिवाराचे, हे या उपक्रमाबद्दल आपल्याला आणखी माहिती देतील। जय गुरुदेव। सर्वप्रथम तर इथे खूप वर्ष अगोदर चुडामणी नदी मित्र परिवाराने भव्य दिव्य काम केलेलं होतं आणि एक त्याला सपोर्ट म्हणून सर्व संघटना आर्ट ऑफ लिव्हिंग परिवार हे पूर्ण विश्वभरात काम करत आहे। त्यामुळे मी एक जिल्हा काउन्सिल मेंबर आर्ट ऑफ लिव्हिंग परिवाराचा मी एक संकल्प घेतला आहे की सर्व सामाजिक संघटना मिळून आणि सर्व शासकीय प्रशासकीय लोकांसोबत का बरं आपण हा इतका मोठा इव्हेंट करावा नाही, कारण की मागच्या 2 वर्षाअगोदर जो या नदीला महापूर आलेला होता तेव्हा बरंच काही नुकसान झालं आणि बरेच काही जे नदीच्या काठावरचे जे लोक होते त्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं। त्यामुळे की बांबू संवर्धन जर केलं, बांबू जर लावले आपण तर नदीच्या किनाऱ्यावरची जे माती आहे ते ढासळणार नाही, जेणेकरून की जे प्रॉपर खूप मोठ्या प्रमाणात नुकसान व्हायचं आहे ते होणार नाही। हाच उद्देश आहे ह्या उपक्रमाचा आणि याच्यामध्ये हे सर्व शाळा कॉलेजेस शासकीय प्रशासकीय लोक सामाजिक संघटना सर्व आल्याबद्दल मी त्यांचा शतशः त्यांना प्रणाम करतो, नमस्कार करतो। जय गुरुदेव। आज सब वरुड की संस्था मिलके और आर्ट ऑफ लिविंग मिलके सब जने मिलके आज वृक्षारोपण प्रोग्राम लगाया है। बहुत अति उत्साह के साथ में बच्चे सब पदाधिकारी लोग सब साथ में मिले हैं और वृक्षारोपण का प्रोग्राम शुरू होने जा रहा है। बहुत ही सुंदर प्रोग्राम है, भविष्य के लिए अपने आने वाले 50 साल तक ये प्रोग्राम होने वाला है। सभी का बहुत बहुत धन्यवाद। आज इथे जो कार्यक्रम आयोजित केला आहे वृक्षारोपणाचा, या कार्यक्रमाला वरुड युवा व्यापारी संघटनेतर्फे आम्ही सर्व सदस्य इथे हजर झालो। या कार्यक्रमामध्ये जास्तीत जास्त सर्व संस्थांनी सामाजिक संस्थांनी सहकार्य द्यावं आणि या वृक्षारोपणाचा कार्यक्रम चांगल्या रीतीने पार पडावा हीच अपेक्षा करतो आणि या कार्यक्रमाला वरुड युवा व्यापारी संघटनेतर्फे शुभेच्छा देतो। एक तरी जाळला कावळा करते काव काव एक तरी जाळला। आज गुरुपौर्णिमेच्या पर्वावर केदारेश्वर मोक्षधाम येथून आपल्या चुडामन नदीच्या दोन्ही काठावर 2 किलोमीटरपर्यंत वृक्षारोपण करण्याचा मानस नगर परिषद व्यापारी संघटना तसेच शहर व तालुक्यातील आर्ट ऑफ लिव्हिंग आणि इतर सर्व संघटनेच्या वतीने हे वृक्षारोपण करण्यात येणार आहे आणि हे वृक्षारोपण करून केवळ फक्त आपल्याला मोकळं व्हायचं नाही तर हे वृक्षारोपण केल्याच्या नंतर त्याच वृक्षांचं संगोपनसुद्धा आपल्याला वर्षभर करायचं आहे। म्हणजे 1 वर्ष जर त्या वृक्षांचं संगोपन केलं तर माझ्या माहितीप्रमाणे 90% तरी झाडं जगतील अशी मी विनंती करतो। थँक्यू। वैराग्य
समोर आणि तुमचा आवाज सन्न यावरेज दन्न पिकअप न आला पाहिजे. बोला छत्रपती शिवाजी महाराज की. वाह बढिया. कोणत्या जागृती विद्यालय, टाळी वाजवून द्या आपल्या सर्व शिक्षकांसाठी ना शाळेसाठी. भाऊ आजचा हा आगळा वेगळा कार्यक्रम आहे. मी घरून जेव्हा माझ्या निघालो महाराज कार्यक्रम कुठं आहे म्हणजे मशानभूमी. आजचा कार्यक्रम आगळा वेगळा आहे. मी का सांगतो मालूम आहे? लोक मशानभूमीत आल्यानंतर घरी गेल्यानंतर आंघोळ करतात, पण इथं येणारा प्रत्येक माणूस आज घरून आंघोळ करून आला भाऊ. म्हणजे अंधश्रद्धा निर्मूलन. टाळी वाजून द्या एक वेळा. कारण या गुरु पौर्णिमेच्या निमित्तानं हा आजचा कार्यक्रम आहे. भव्य वृक्षारोपणाचा कार्यक्रम आहे. हे जे आपली चुडामन नदी आहे, ते नदी स्वच्छता, वरुड नगर परिषद, आर्ट ऑफ लिव्हिंग मंडळी, चुडामन नदी मित्र परिवार आणि वरुड वृक्ष मित्र परिवार व सर्व सामाजिक संघटनेच्या वतीनं हा कार्यक्रम आहे. आणि आपल्याला वेळ कमी आहे, 1 घंट्याचा टाइम आहे. 1 घंट्यात आपल्याला बजेट बसवायचं आहे. एक तर वातावरण सांगून नाही राहिलं. आजचं वातावरण अलगच आहे. तो पंजाबराव ढग मालूम आहे तुम्हाला? हा, पंजाबराव ढग बोले ढग डोले. एक तर लाईन किती वेळ राहीन सांगता येत नाही. काहून तर आपल्या देशात साऱ्या पक्षीची युती होईल, पण लाईनची आणि पावसाची जीवनात युती होत नाही. काहून तर घोडभर पाणी येते, घंटाभर लाईन जाते. म्हणून हसत खेळत राहायचं आहे आपल्याला. 2 तासचा वेळ आहे. मी तुम्हाला मायच्या शपथनं सांगतो 1 घंटा बोर होऊ देणार नाही. काहून का तुम्हाला जे मटेरियल पाहिजे तोच माल वापरणार आहे मी कार्यक्रमात. माझं कीर्तन आहे, चालता बोलता हसत खेळत प्रबोधन झालं पाहिजे. मी म्हाताऱ्या माणसासाठी कीर्तन करत नाही रे पोरो. माझं कीर्तन आहे लहान पोरांसाठी. काहून का म्हाताऱ्या माणसानं जन्मभर देवदेव केलं पण थोबाडातली बिडी बंद नाही केली. म्हणून माझं कीर्तन चालता बोलता हसत खेळत प्रबोधन आहे. मी मागच्या महिन्यात गोंदिया जिल्ह्यात कार्यक्रमाला गेलो. तो जिल्हा इतका खतरनाक, गोंदिया जिल्हा भातावर भिडला. तिथचा एक माणूस 2-2 किलो भात खाते. त्या जिल्ह्यात माझा कार्यक्रम. आणि चालू कार्यक्रमात 2 म्हातारे बिडी लावून बिडी पेटवून राहिले होते. एका म्हाताऱ्याची बिडी विजली तर दुसरं म्हातारं त्याच्या बिडी लावून बिडी पेटवून राहिले. कार्यक्रम झाल्यावर मी त्याच्याजवळ गेलो. म्हटलं का भाऊजी, ह्या वयात तुमचं एवढं प्रेम आहे म्हटलं एकामेकावर? एवढं तुमचं प्रेम आहे म्हटलं एकामेकावर का तुमची बिडी विजल्यानंतर तुम्ही त्याच्या बिडी लावून बिडी पेटवून राहिले? ते म्हातारालाही कलाकार महाराज म्हणे हे आमचं प्रेम नाही होय, आमची ब्ल्यूटूथ होईल. म्हणून तुम्ही हसले पाहिजे रे. हसत खेळत शिकायचं आहे आपल्याला. मी लहान पोरांसाठी का कार्यक्रम करतो? नाही तर कार्यक्रमात राहते कोण 60-70च्या पलीकडचे. ज्याचे हेडफोन खराब झाले ते राहते कीर्तनात, ज्याचे स्पीकर फाटले ते राहते भजनात, आणि ज्याचे अप्पर डिप्पर खराब झाले डोळ्याचे ते राहते कीर्तनात. पण या कीर्तनाची गरज या लहान पोरांना जास्त आहे. कारण तुकडोजी महाराजांनी ग्रामगीतेत सांगितलं, या कोड्या कड्या माझी लपले ज्ञानेश्वर रवींद्र शिवाजी. मी आयोजक मंडळींना विशेष धन्यवाद देईन भाऊ का या लहान मुलांना कार्यक्रमाला आणलं. एक वेळा जोरदार टाळी वाजून द्या बरं आयोजक मंडळीसाठी. एक जमाना था जप तप का, यज्ञ याग तीर्थ का. होगा घर दीवाना होगा, सारण अब बदलाना होगा, सारण अब बदलाना होगा. ये भजन ही का बनाना होगा और घर घर यही गाना होगा. आज समाजाची जागृती झाली पाहिजे. मी हे भजन का बरं घेतलास?
महाराज म्हणतात श्रमदान, श्रमदान, नेत्रदान, अवयवदान, रक्तदान हे आजचे सर्वात महत्वाचं आहे भाऊ. आणि मतदान, तुम्ही लहान लहान पोरं आहे, हा कार्यक्रम तुमच्यासाठी आहे. वातावरण बिघडलं, महाराज म्हणतात भक्ती म्हणजे काय, एक हात खोदावी जमीन ते पूजना हुनी पूजन. आजचे आर्ट ऑफ लिव्हिंग वरुड नगर परिषद चुडामण नदी मित्र परिवाराच्या वतीनं वृक्षारोपणाचा कार्यक्रम आहे. ही भक्ती आहे, वृक्षारोपण म्हणजे भक्ती. एक 10 लाखाचं मंदिर बांधून जितका फायदा होणार नाही तितका एक झाड लावल्यानं फायदा होईल रे पोरो. एका झाडाची किंमत 1,25,00,000 रुपये आहे. झाड, मी तर म्हणन ह्या झाडानं वायफाय देणं चालू केलं पाहिजे. झाडानं जर वायफाय दिलं तर प्रत्येक जण झाड लावण. कारण माणूस असा प्राणी आहे जिथून फायदा होईल तिथंच बजेट बसवते. म्हणून आता तुम्ही सर्व लहान लहान पोरं आहे, आजचा कार्यक्रम आगळा वेगळा आहे. मी आधीच सांगितलं तुम्हाला, झाडे लावा, झाडे जगवा, झाडे लावा, झाडे जगवा. जगभर पाणी आताच, पाणी आताच, पाणी आताच, आताच साठवा, पाणी आताच, आताच साठवा, पाणी आताच, आताच साठवा. पाणी अडवा, पाणी जिरवा, पाणी या चुडामण नदी मित्र परिवार याच्यामध्ये जे कोणी मेंबर आहे त्यांच्या नावानं जोरदार टाळी वाजवून द्या. इथं आमचे मित्र आदरणीय लोकेश दादा अग्रवाल आहे, त्यांच्या नावानं जोरदार टाळी वाजवून द्या. कारण नदी स्वच्छता बोलणं सोपं आहे. मी चुडामण नदी स्वच्छता करणं हे चुडामण नदी मित्र परिवाराच्या डोक्यात आलं आणि त्यानं काम हाती घेतलं, इतकं सुंदर काम केलं. टाळी वाजवून द्या त्याच्या नावानं. आज 2 किलोमीटर पर्यंत वृक्षारोपण आहे. या नदीच्या काठावर बांबूचे झाड, पिंपळाचे झाड, वडाचे झाड या नदीच्या काठावर लावणार आहे भाऊ. इतका सुंदर उपक्रम आहे आजचा. हे कशासाठी का निसर्ग, तुकाराम महाराजांना जसं सांगितलं की वृक्षवल्ली आम्हा सोय रे वनचरे, वृक्षवल्ली आम्हा सोय रे वनचरी, वृक्षवल्ली आम्हा सोय रे. आज देशातलं वातावरण बिघडून राहिलं. तुमच्या तरुण पोरांच्या डोक्यात चांगले विचार आले पाहिजे. तुम्हाला बाबासाहेब आंबेडकर समजले पाहिजे. तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराज, शिवाजी महाराजांच्या काळात जर कोणी झाड तोडलं तर शिवाजी महाराज त्यांना शिक्षा करायचे. फरमान काढलं शिवाजी महाराजांनी का शेतकऱ्याच्या पिकाच्या देठाले सुद्धा हात लावाल तर हात कलम करण्यात येईल. ते शिवाजी महाराज. शिवाजी महाराजांनी आपल्या मावड्यांना सांगितलं का माझ्या रयतीतल्या प्रत्येक शेतकऱ्यानं त्यांच्या घराभोवताल शेतात आंब्याचे, पिंपळाचे, वडाचे झाड, फणसाचे झाड लावले. ते झाडाला कोणी तोडू नका. कारण त्या झाडाला शेतकरी जीवापाड जपते, आपल्या लेकरापार जपते. म्हणून त्या झाडाचं लाकडापासून महालाचे दरवाजे तयार होईल ते झाड तोडू नका. इतकी दूरदृष्टी शिवाजी महाराजांना होती. म्हणून ते शिवाजी महाराज आजच्या पोरांनी डोक्यात घेतले पाहिजे. त्या कसे होते शिवाजी महाराज? आणली काय शिवाजीने कितीतरी किल्ल्याचा जीर्णोद्धार केला, पण कोणीही आज गरज आहे. म्हणून शिवाजी महाराज तुम्हा सर्वांना सांगा लागते की शिवाजी महाराज होते कसे. मातेनं दिली प्रेरणा, टाळी वाजवा या पोरासाठी. गरीबाचं पोरगा आहे जबरदस्त. मातेनं दिली प्रेरणा, घेतला तोरणा, घेतला तोरणा, घेतला तोरणा, घेतला तोरणा. स्थापन्या राज्य न्याय निधीचे, स्थापन्या राज्य न्याय निधीचे, स्थापन्या रावतेचे, दिदले धडे मानवतेचे, हलवून खांब विषमतेचे, स्वप्न केलं सत्य स्वराज्याचे, महान वीरजी, स्वप्न केलं सत्य स्वराज्याचे. स्वराज्य आणणारे 18 पगड जातीचे छत्रपती शिवाजी महाराज की
म्हणून जिल्हे जिंकले. तुम्ही जिल्हे जिंका. शिवाजी महाराजांना काय जिंकले? किल्ले. तुम्ही काय जिंकाल? शिवाजी महाराजांना काय जिंकले? काय जिंकले रे? तुम्हाला काय जिंकायचे आहे? शिवाजी महाराजांना किल्ले जिंकले. त्यांच्या जवळ शस्त्र होतं तलवार. शिवाजी महाराजांना किल्ले जिंकले. तुम्ही काय जिंकणार? जिल्हे जिंका म्हणजे काय लढाया करा का आता? जिल्हे जिंका म्हणजे एमपीएससी द्या, यूपीएससी द्या, कलेक्टर व्हा, एसपी व्हा, डीवायएसपी व्हा. जिल्हे वा. शाबास. टाळ्या वाजवा सर्व मुलं. हे शस्त्र दिलं आपल्याला बाबासाहेब आंबेडकरांनी. कोणतं शस्त्र? म्हणजे पेन. हे शस्त्र दिलं बाबासाहेब आंबेडकरांनी की खिशाला तुझ्या जो पेन आहे माझ्या भीमाची दे. वन वन फिरत होता भाकरी साठी. खिशाला तुझा जो पेन आहे माझ्या भीमाची दे. खिशाला तुझा जो पेन आहे माझ्या भीमाची दे. म्हणून सावधान. म्हणून सर्व मुलांना आग्रह, या गुरुपौर्णिमेची महाराज यांनी आर्ट ऑफ लिव्हिंगची निर्मिती केली. या आर्ट ऑफ लिव्हिंग जगायचं कसं माणसाने शिकवत. रविशंकर महाराजांचं स्वप्न आहे भाऊ का आपला देश जगात नंबर 1 वर गेला पाहिजे. त्या विज्ञानाने मानणारा माणूस गुरुदेव रविशंकरजी महाराज 10 वर्ष त्यांनी अभ्यास केला आणि श्वासावर आपलं जीवन अवलंबून आहे हे शिकवलं. त्याला आर्ट ऑफ लिव्हिंग म्हटले जाते. तुकडोजी महाराजांनी 65 वर्ष अगोदर हा ग्रंथ लिहिला ग्रामगीता. गीता बोधली अर्जुनाला ना ग्रामगीता ही संपूर्ण ग्रामाला. का राहू नये कोणी मागासलेला म्हणून बोलला देव माझा. जसं श्री श्री रविशंकर महाराजांनी आर्ट ऑफ लिव्हिंग सांगितलं तसं तुकडोजी महाराजांनी 65 वर्षाच्या अगोदर 36वा अध्याय लिहिला या ग्रामगीतेत. त्या 36व्या अध्यायाचं नाव आहे जीवन कला. कोणती कला? जीवन कला. आणि त्याला इंग्लिश मध्ये आर्ट ऑफ लिव्हिंग म्हटल्या जाते. म्हणजे साधूला ओळखण्यासाठी साधू व्हावं लागते आणि महाराजांना ओळखण्यासाठी महाराज व्हावं लागते. महापुरुषांना ओळखण्यासाठी महापुरुष व्हावं लागते. त्याशिवाय महापुरुष समजत नाही. म्हणून हात जोडून प्रार्थना करतो मी, जगात जेवढे काही धर्म आहे, पंथ आहे, संप्रदाय आहे, साधू आहे, त्या सगळ्याचे विचार एकच आहे. असा कोणताही धर्म म्हणते काय रे पोरो की दारू प्या? म्हणते काय? म्हणते काय कोणता धर्म? जुगार खेळा, दारू प्या, गुटखा खा. जगातले जेवढे काही धर्म, पंथ, संप्रदाय आहे ते सगळ्यांचं मत एकच आहे का माणसानं माणसाशी माणसासारखं वागावं. माणसाची डेफिनेशन सांगितली तुकडोजी महाराजांनी ग्रामगीतेत. व्हॉट इज द डेफिनेशन? नकाशा आणि गावावरून देशाची परीक्षा. गावाची भंगता अवदशा येईल देशा. हे तुम्हाला लहान लहान पोराले का सांगायला लागते रे? कारण लहान लहान पोरं हे काही करू शकतात. मी मगाशीच सांगितलं मी मोठ्या माणसासाठी कीर्तन. जय गुरुदेव. आर्ट ऑफ लिव्हिंग परिवार, चुडामणी नदी मित्र परिवार, नगर परिषद भरूड आणि सर्व सामाजिक संघटनांच्या वतीनं आज महावृक्षारोपणाचा कार्यक्रम आपण या केदारेश्वर मोक्षधाम परिसरामध्ये आणि चुडामणी नदीच्या पात्रामध्ये करणार आहोत. यासाठी जमलेल्या सर्व मुख्याध्यापक, शिक्षक, सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी, प्रतिष्ठित नागरिक
आणि सर्व विद्यार्थ्यांना असेल की आपल्या कार्यक्रमाचे चीफ गेस्ट कोण आहे, तर आपल्या कार्यक्रमाची चीफ गेस्ट आहे आपली स्मशानभूमीमध्ये राहणारी, एकटी राहणारी. स्मशानभूमी म्हटलं म्हणजे थोडंसं आपल्याला घबराहट सुटते की तिथं दिवसानंच आपण जायला पाहत नाही, तर त्या स्मशानभूमीमध्ये अख्खं आयुष्य, आपल्या आयुष्याच्या असंख्य रात्री एकटी बाई राहून पार पाडते आहे. तिच्यासाठी जोरदार टाळ्या उद्या. आमच्या प्रभाई माटे या गेल्या 2 दशकापासून म्हणजे 20 वर्षापासून या स्मशानभूमीची सेवा करत आहे आणि 20 वर्षापासून या स्मशानभूमीच्या अनेक रात्री त्यांनी इथं खडा पहारा देत जागून काढलेला आहे. प्रेत जाळल्यानंतर आपण घरी चाललो जातो, परंतु त्या प्रेताची निगा राखण्याचं काम ही प्रभावही आपल्या स्वतःच्या हातानं करत असते. एवढंच नाही तर हे जे झाडं दिसते तुम्हाला, हे हिरवळ जर दिसते, हे झाडं जरी आम्ही लावले असले तरी त्या झाडांना उन्हाळ्यामध्ये पाणी देण्याचं काम जे आहे ती प्रभाबाई करते. आपण आयुष्यामध्ये 1, 2, 3, 4, 5 झाडं लावले असेल, परंतु हिने जवळपास 1000 पेक्षा जास्त झाडांचं संगोपन केलेलं आहे या परिसरातील. आणि एवढंच नाही तर भूतदया तिच्या अंगी आहे. तिच्याजवळ 4 कुत्रे आहेत आणि त्या कुत्र्यांसाठी स्वयंपाक करणे, त्यांना खाऊ पिऊ घालणे आणि आपल्यासोबत लहान लेकराप्रमाणे वागवणे. आणि आजीला कुठल्याही प्रकारचं शिक्षण नाही आहे बरं, कुठल्याही प्रकारचं शिक्षण नाही. जसे आपले संत गाडगे महाराज निरक्षर होते, परंतु त्यांच्या वाणीतून जो शब्द निघे तो प्रमाण ठरेल. स्वच्छतेचे दूत, आज विद्यापीठाला त्यांचं नाव दिलं गेलेलं आहे. जो माणूस एकही वर्ग शिकला नाही अशा माणसाचं म्हणजे संत गाडगे बाबांचं नाव अमरावती विद्यापीठाला दिलेलं आहे. म्हणजे त्या विद्यापीठातून कितीतरी डॉक्टर, इंजिनियर, शिक्षक सर्व मंडळी निघतात. अशा विद्यापीठाला गाडगे बाबांचं नाव दिलेलं आहे. तशीच काहीतरी किमया आपल्या प्रभाबाई माटेंनी सुद्धा आपल्या वरुडवासियांसाठी केलेली आहे. ती जरी वरुडची नसली तरी तिची कर्मभूमी जी आहे ती वरुडची झालेली आहे आणि या स्मशानभूमीमध्ये तिनं आपल्याला भरभरून दिलेलं आहे. इथं खाली हाताने आपल्याला परत जावं लागते, परंतु ही खाली हाताने या ठिकाणून जाणार नाही. हिचे अनेक वृक्ष वर्षानुवर्ष आपल्याला सावली, आपल्याला गारवा नितांतपणे, चिरकालपणे देत राहील. त्यामुळे मी या ठिकाणी उपस्थित असलेले आमचे गुरुदेव आदरणीय श्री अशोकरावजी नानोटकर, वरुड नगर परिषदेचे मुख्याधिकारी श्री प्रवीणजी मानकर साहेब यांना विनंती करतो. तसेच लोकेश भाऊ अग्रवाल, नितीन भाऊ खेरडे, योगेश्वर भाऊ खासबागे सर्व मान्यवर मंडळींना विनंती करतो की हिला 1 महिन्याचा आपला राशन आणि साडीचोळी, लुगडचोळी देऊन तिचा सत्कार सन्मान करण्यात यावा. सर्वप्रथम सर्व अग्रवाल यांच्यातर्फे तिला वस्त्र आणि युवा व्यापारी संघातर्फे रेशन 1 महिन्याचं. या लोकेश भाऊ, कैलाश भाऊ, संजू भाऊ या ना, या नितीन भाऊ, की जो ज्या दिवशी वाढदिवस असतोय तो कशा प्रकारे साजरा करतोय आपण, तर बऱ्याच ठिकाणी मेणबत्ती विझवतात. तर गुरुदेवांनी एक सुंदर असं गाणं डिझाईन केलं आहे, भजन डिझाईन केलेलं आहे आणि ते आमची युवा मित्र परिवार जो आहे हे सर्वांना आता जवळजवळ पाठ झालेला आहे. तर आपण सर्वांनी मिळून हे असं एक सुंदर या 2 मुलांसाठी भजन म्हणूया, गाणं म्हणूया. पुढे जा बेटा. सागर में एक लहर उठी तेरे नाम की, सागर में एक लहर उठी तेरे नाम की, तुझे मुबारक खुशियाँ आत्मज्ञान की, तुझे मुबारक खुशियाँ आत्मज्ञान की, तुझको है अनंत में जाकर मिल जाना, तुझको है अनंत में जाकर मिल जाना, तू है सुंदर फूल इस संसार की, तू है सुंदर फूल इस संसार की, सागर में एक लहर उठी तेरे नाम की, सागर में एक लहर उठी तेरे नाम की, तुझे मुबारक खुशियाँ आत्मज्ञान की, चूड़ामणि में लहर उठी तेरे नाम की,
चुड़ामणि में लहर उठी तेरे नाम की, वरुण में लहर उठे तेरे नाम की। बार बार दिन ये आए, बार बार दिन आए, तुम जियो हजारों साल। टू यू हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे तन्वी, हैप्पी बर्थडे शुभम, हैप्पी बर्थडे तन्वी, हैप्पी बर्थडे शुभम। परिषदेचे मुख्याधिकारी आदरणीय प्रवीणजी मानकर साहेब यांना मी विनंती करतो की आपण या महावृक्षारोपण मोहिमेस शुभेच्छा द्या। गुरुपौर्णिमेच्या शुभ मुहूर्तावर नगर परिषद वरुड, चुडामणी मित्र परिवार, आर्ट ऑफ लिव्हिंग आणि सर्व वरुड शहरातील सामाजिक, तर सर्वांचं या ठिकाणी खूप खूप स्वागत। हा अत्यंत आगळा वेगळा असा कार्यक्रम आणि हा जो प्रसंग आहे, आता सध्या पावसाचे दिवस आहे आणि झाडं लावण्यासाठी अत्यंत उपयुक्त असा वेळ आहे आणि तीच संधी आर्ट ऑफ लिव्हिंग परिवार आणि सर्व सामाजिक संघटनांनी साधलेली आहे आणि निसर्ग सुद्धा आपल्यावरती प्रसन्न झालेला आहे, कारण की झाडं लावताना आपल्याला पाऊस पण पाहिजे असतो आणि आजच्या या प्रसंगी पावसाचं सुद्धा आगमन झालेलं आहे। आपण हे जे काही झाडांची निवड केलेली आहे आणि झाडांचं लावण्यासाठी जे लोकेशन निवडलेलं आहे ते अत्यंत उपयुक्त असं आहे, कारण नदीचा काठ आहे। नदीचा काठ हा पुराने त्याचं धूप होते, तुम्ही इरोजन ऑफ सॉइल वाचलं असेल किंवा अभ्यासलं असेल, तर ते जमिनीची धूप होऊ नये, आपला जी काही माती आहे नदीच्या काठावरची ती तशीच्या तशी राहावी, यासाठी या बांबूंच्या वृक्षांची खूप मदत होणार आहे आपल्याला। तर आता हे आपण लावणार आहोत, त्यानंतर हे जे लोकेशन आहे, हे ठिकाण आहे, हे ठिकाण सुद्धा अत्यंत योग्य पद्धतीने निवडलेलं आहे। संपूर्ण शहरामधून ही नदी वाहते आणि या नदीचं संवर्धन करणे सगळं आपलं कर्तव्य आहे किंवा आपलं काम आहे। ह्या परिवाराने, नगर परिषदेने व सर्व सामाजिक संघटनांनी तो उपक्रम हाती घेतलेला आहे। आता आपली जबाबदारी अशी आहे की हे झाड आपले जगले पाहिजे। आपण झाडं तर लावतो, परंतु ते जगवण्याची सुद्धा आपली तेवढीच जबाबदारी आहे आणि आपण या ठिकाणी आज हे झाडं लावू आणि प्रार्थना करू, आपण निश्चय करू की हे झाडं आपण पूर्ण वर्षभर, 2 वर्ष, 3 वर्ष जगू आणि त्यानंतर झाडांना जगवण्याची गरज नाही, ते आपोआपच वाढतात। तर या ठिकाणी सर्व सामाजिक संघटना आणि आर्ट ऑफ लिव्हिंग चुडामणी किंवा आपण जे विद्यार्थी या ठिकाणी आलेले आहेत, महाराजांचं कीर्तन पण खूप छान झालंय, समाज प्रबोधन पण आणि प्रभावी वाणी त्यांची आणि त्यांची जी खंजेरी वादनातून जे त्यांनी समाज प्रबोधन केलं, त्यांचे सुद्धा या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो। मला या ठिकाणी बोलावलं, बोलण्याची संधी दिली, त्याबद्दल आयोजकांचे धन्यवाद व्यक्त करतो। त्यांचे ठाणेदार श्री अवतार सिंगजी चव्हाण साहेब हे आजच्या मोहिमेला शुभेच्छा देतील अशी मी त्यांना विनंती करतो। तत्पूर्वी श्री चौधरी साहेब सामाजिक वनीकरण यांना मी विनंती करतो की कृपया आपण मंचाकडे यावं। श्री चौधरी सर्वप्रथम मी जो आमचा मित्र परिवार आहे, तुम्ही म्हणता चुडामणी, तो आमचा मित्र परिवार आहे आणि जे आपलं आर्ट ऑफ लिव्हिंगचं जे मित्र परिवार आहे त्यांचा आभार मानतो, त्यांना शुभेच्छा देतो वृक्षारोपणाच्या। आज कालच मला लोकेश भाऊंचा फोन आला की आपल्याला उद्या यायचं आहे, माझी नाईट झाली होती त्यामुळे उशीर झाला, पण वेळेवर आलो मी। तर ह्या वृक्षारोपण कार्यक्रमाला मी माझ्या शुभेच्छा देतो आणि आता सीओ साहेबांनी सविस्तर सांगितलंच आहे आपण कशासाठी हे करतोय आणि भविष्यात आपल्याला काय करायचं आहे, तर मी पुन्हा एकदा आपल्याला शुभेच्छा देतो। माझे 2 शब्द थांबवतो। थँक्यू। त्यानंतर वरुड युवा व्यापारी संघाचे अध्यक्ष, आमचे मित्र, मोठे बंधू आणि ज्यांनी चुडामण नदी पूर्ण स्वच्छ करून दाखवलेली होती, एकट्या माणसानं झेंडा उचलला होता आणि पूर्ण गाव, सर्व विद्यार्थी, सर्व सामाजिक संघटना त्यांच्या हाकेला हो देऊन नदी पात्रात 2016 मध्ये उतरलेलं होतं आणि पूर्ण नदी आपण स्वच्छ केलेली होती आणि आता पुन्हा चुडामण वर्जन 2 म्हणजे वृक्षारोपण बांबूची 2 किलोमीटर परिसरात यावर्षी, 2 किलोमीटर पुढच्या वर्षी, अशी 4 किलोमीटरची जी नदी आहे ते पूर्ण आपण करणार आहोत। मी लोकेश भाऊ अग्रवाल यांना विनंती करतो की आपण या मोहिमेकरिता शुभेच्छा द्याव्या आणि सर्व विद्यार्थ्यांना शपथ द्यावी वृक्ष जगवण्याची, वृक्ष संवर्धनाची।
कावडा करतो काव काव, तुम्ही पण सर्वजण सर भारत देशाच्या विकासासाठी वृक्ष लावणे हे जरुरी आहे. 2016 मध्ये साफ झाली होती. ते स्वखर्चानं लोकांच्या पैशानं, म्हणजे तुमच्या आई वडिलांना सुद्धा पैसे दिलेले आहेत. त्याच्यात सर्व सामाजिक संस्थेनं पैसे देऊन आपण त्यावेळेस 35 लाख रुपये वर्गणी जमा करून इथून 3.5 किलोमीटर हे जे म्हणजे एक नदी खराब झाली होती ते एक स्वच्छ केली स्वतःच्या पैशानं. यानंतर आपण वर्धाई नदी खोलीकरण केलं होतं, तेव्हा सीओ साहेब नरखेडला होते. तिची लोक घबरावले होते. घबरावाचं कधीच नाही. तुम्ही पण नदी स्वच्छ ठेवू शकता. तुमच्या आई वडिलांना फुलं किंवा खराब वस्तू, आपल्या घरी नगरपालिकेची गाडी येते की नाही येत? कचरेवाले कचरा निकाल गाडी, हे कसं लक्षात आहे? त्याच्यात आपण कचरा टाकून नगरपालिकेला सहकार्य करतो, आपलं स्वच्छ करतो घर. आपणच कचरेवाल्या. आपल्याला साफ करायचं. आता तुम्ही प्रभाबाईचं विचारलं. आता इथं सामाजिक संस्था जेव्हा आर्ट ऑफ लिव्हिंग, चुडामन नदी मित्र परिवार, नगरपालिका, त्यानंतर सामाजिक वनीकरण, राजस्थानी सेवा समिती, त्यानंतर प्रत्येक वस्तू म्हणजे मास्तर लोक, शाळेतले मुलं का बरं आले इथं? कासाठी आले सांगा बरं कोण? वृक्षारोपण करायसाठी आले ना. त्यात पूर्वी सर्वांना एक शपथ, आता सरांनी सांगितलं एक शपथ घ्यायची आहे. सर्वजण 2 मिनिटासाठी उभं होऊन हात समोर करून शपथ घेतील. सर्व गुरुजी वगैरे सर्वच मोक्षधाम मध्ये असणारे तिकडे सर्वच लोक. मी आज गुरुपौर्णिमा निमित्त शपथ घेतो की मी माझ्या परिवाराला सोबत घेऊन, पुऱ्या वरुडकरांना सोबत घेऊन, भारत देशाला सोबत घेऊन वरुड नगरी स्वच्छ सुंदर ठेवील. त्याचप्रमाणे माझी माता चुडामन माता यामध्ये कोणतीही घाण करणार नाही किंवा करू देणार नाही. तसंच माझ्या घराच्या आजूबाजूला स्वच्छता घाण हो, प्रत्येकाला सन्मान आणि मान देईल. तसंच भारत देशाच्या रक्षणासाठी मी उज्ज्वल भविष्य ठेवून परिवाराला सोबत घेऊन विकास करेल. माझ्या परीने भारत देश सुखी समृद्ध यश कीर्ती महानता ठरेल हीच शपथ घेतो. त्याचप्रमाणे कोणत्याही वृक्षाला मोठं होण्याची जबाबदारी पुऱ्या परिवारातर्फे मी घेत आहे. त्याला पाणी आणि जगवायची जबाबदारी घेतो आणि थांबतो. कावडा करते काव काव, करतो काव काव, कावडा करतो काव काव. वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे, वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे, वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे, वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे. पक्षी सुस्वरे आळविती, वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे, वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे. एकांताचा वास, येणे सुखे रुचे एकांताचा वास, नाही गुण दोष अंगा येत,
वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे कुमंडलू देह उपचारा कंथा कुमंडलू देह उपचारा जाणवी तो वारा अवसरू वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे हरिकथा भोजन परवडी विस्तार हरिक